नाशिकमधील अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। सिन्नरच्या मौजे जामगावात देखील पावसानं हजेरी लावली। झी 24 तासचे प्रेक्षक गोविंद नंदू धात्रक यांनी पावसाचं दृश्य पाठवलेले, पावसाचा व्हिडिओ पाठवलेला पाहू। पावसाचा हा व्हिडिओ स्वतः प्रेक्षक गोविंद नंदू धात्रक यांनी हा व्हिडिओ शूट करून पाठवला। अहिल्यानगर नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। कोल्हापूर घोटी राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले। संगमनेरमधील झी 24 तासचे प्रेक्षक असलेल्या महेश सावंत यांनी हे व्हिडिओ पाठवलेले आहेत। आणि जायला जागा नाही ना। तर पावसाच्या भोर तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे हातवे इथं गुंजवणी नदीवरील पूल पाण्याखाली गेला। हातवे इथल्या भरत गोरे यांनी याबाबतचा व्हिडिओ पाठवलेला आहे। तर रायगडच्या महाडमध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। पावसामुळे अनेक ठिकाणी धबधबे प्रवाहित झालेत। तर शिवथरगळ इथल्या धबधब्याचं रौद्ररूप महाडच्या गावपानं इथल्या संजय बळीराम दानवले यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केलंय। रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतो, यामुळे नद्यांनी रौद्र रूप धारण केलंय। महाडच्या गावपाणीतील संजय दानवाले यांनी सावित्री, काळ या नद्यांचा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आलाय। पिंपरी चिंचवडच्या निघोज तळवडे इथल्या शैलेश जाधव यांनी इंद्रायणी नदीच्या रौद्ररूपाचा व्हिडिओ शेअर केला। तर पुण्याच्या पिंपरी चिंचवड भागात दमदार पाऊस झालाय। रहाटणी पिंपळे सौदागर गावात पाणी शिरलंय। सौदागरमधील महादेव मंदिरात देखील पाणी शिरलंय। नाशिकच्या वणी तालुक्यात अतिमुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं। वणी इथल्या विशाल महाले यांनी याबाबतचा व्हिडिओ शेअर केला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आणि यामुळे मुळेगावला जाणारा रस्ता वाहून गेला। मुळेगाव इथल्या तुषार जाधव यांनी हे दृश्य पाठवलेलं आहे। त्यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे।
मुळेगावला जाणारा रस्ता वाहून गेलाय, त्याचा व्हिडिओ स्वतः मुळेगावच्या तुषार जाधव यांनी व्हिडिओ केलेला आहे. मुसळधार पाण्यामुळे आळंदीत इंद्रायणी नदीला महापूर आला. पुरामध्ये एका मठातील आसन वाहून गेलं आणि पुलाजवळ अडकलं. पूर ओसरल्यानंतर भाविकांनी ते आसन काढलेलं आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय. वाडा तालुक्यातील सहारेपाडा गावात पाणीच पाणी झालंय. दरवर्षी ही परिस्थिती निर्माण होत असून लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी शरद सहारे यांनी केलेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे. तर वल्लभनगरमधील एसटी स्टँडजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं वाहतूक कोंडी झाली आहे. तर आकाश कोरे यांनी हा व्हिडिओ पाठवलेला आहे.